गुड मॉर्निंग मंडळी. तर कशा आहात? नक्कीच मजेत असाल आणि मजेतच राहा. तर आजचा ब्लॉग आपला नवीन वॉटरफॉलवरती आहे. आम्ही नवीन वॉटरफॉल शोधायला चाललो आहे जिथे कोणीही गेलेलं नाही आहे आणि रस्ते वगैरे सुद्धा नाही आहेत. तर चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि लास्टपर्यंत नक्की जॉईन राहा आमच्या व्हिडिओला. हसायला नको म्हणजे झालं तिच्या चांगली खरी टाकलेली आहे ना, कसा फसल. तेल का आमलेट मग काय हातावर घेऊन फिरावू का काय? हम जिधर तक जाएंगा उधर तक लगाएंगा. इकडंच लावायचा पुढं नको. सगळं सामान काल भटकलो ना, मग आज काय नाही भटकू शकत. 25 किलोची बॅग. त्याच्यात एक आहे ना बॅगेत. बॅगेत एक आहे ना रोप. हा डबल कॉईल मारायला लागली. किती रोप आहे? नाही बोलला तर उरला तरी ती असं म्हणजे गेम आहे. या बाबा आबा अंडे आबा आबा हा अंडे आणि तो वॉटरफॉल. आता बोल सिरियस तर असंच करतो. हा बाबा का अंड्या कुठला पाणी आणले मग उतराला बघ. आता आम्ही गंमत काय करतो, तू फक्त आम्हाला त्याच्या वरती घेऊन चल आणि खालती घेऊन ये. मग आम्ही गंमत करतो. बे जा रहा हूँ पानी लेके अंड्या को लेके. हे हमारा अंड्या बाबा ना उतरणार आहे खाली. तू रॉक सोडशील ना? सोडील ना. हां आम्ही उतरणार येशील ना खाली. हां हां ते मी बघतो नंतर. तर काय उतरायचं नाही तर काय उतरायचं तू फक्त घेऊन चल. कुठं उतरायचं कसं उतरायचं ते बघतो. रस्ता बघता मला लागतं. पाऊस मोबाईल भिजवणार आहे. माझे मित्रांनो आपले मस्त गा मारून घेतोय. आता मच्छर मारायचे बाकी आहेत. मच्छर पण आपली गा मारणार आहे. थोड्याने आपल्या तोंडातून आ येणार आहे आणि आता शॉर्टकट आपल्याला डेंजर मध्ये मागात पडणार आहे. बघा हाती एवढी चढण, त्याच्यात मी कधी पडन काय सांगता येत नाही. बघा शक्यतो वाकून चाला. इथं उभ्याने लागतील काटे. काटे येत ना ते का
चावत नाही. पप्पी घेऊन जातात. प्रेमाचा आदर करतात. लगेच समोर भरपूर चढला तर गांड्या माझ्यावर रोग बघ माझ्या. ठीक घे. बॅगच घे माझी. होतो का मग दिसतं का? अजून दिसतच ना. तो बघ ना समोर. समोर बघतो. झाड तिथं. अरे हा काय चॅटच्या समोर एवढं समोर दिसत नव्हतं हरण. गेला का? तो बघ तुझी मुंडी गेला. हा हरण आहे म्हणजे बिबट्या पण त्या जवळपास. चल चल. हालत पूर्ण खराब झाली आहे. चालून चालून आणि त्यात मच्छर पण भरपूर चावत आहेत. पूर्ण हातांची हालत चालली. कसं वाटतं दादा? कॉलेज अमेझिंग. समोरचा राजमाची आणि आम्ही फिरतो या जंगलामध्ये. हे सांची गाव. समोर दिसणारा सोनगिरी सांच्या गाव. मस्त आहे की असे ए दादा तो वॉटरफॉल कोणता? तिकडेच जायचं. अरे सायलीड आहे तो. खतरनाक आहे. हा बा अजून एक आहे समोर. हा काय समोर? मग तिथंच जायचं ना. त्यांचे सगळेच ते आता तो चेक करत आलो ना. हा आता चेक करत खाली गेलो आपला तो साईडवरती गेलो आपण बघू कोणता बेस्ट आहे. चेक केलं ना आपण. आतापर्यंत 3 वॉटरफॉल भेटलेत आम्हाला. समोर 2 आहेत. आता त्या 2 यांच्यावर जाऊन बघू. प्लीज चुकून पण असं आमच्यासारखं ट्राय करू नका जंगलामध्ये. असं केलं तर जास्ती करून रस्ता भटकण्याचे चान्सेस असतात. आता चकवा. आम्ही नवीन रस्ता तयार करण्यासाठी आलो म्हणून आम्हाला काही चकवा लागणार नाही. पण तुम्ही असं कधी कुठं जंगलात ट्रेक करत असाल, नवीन रस्ते बनवत असाल तर काळजी घ्या. शक्यतो आणि एक गाईड पार्टी ठेवा. हां कंपल्सरी. आमचा गाईड पळालेला आहे. गाईड आमचा गाईड धडपडलाय. किती मोठं जंगल आहे. झाडांची साईज बघा. आणि या पाण्याची पातळ बघा एवढं किती मोठं आहे. खूप मजा येते. आमचा एक माणूस काहीतरी शोधतोय तिथं. चला बघू आपण काय शोधतोय. काय रे? चिंबोरी. सांभाळून ये जरा. लांबून 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 डिस्टन्स. अशा वेळेस आता इथून तुम्हाला बघत असाल डायरेक्ट फ्लो आहे पाण्याचा.
खाली वॉटरफॉलचा कधी पण क्रॉस करताना वॉटरफॉल क्रॉस करायचा. क्रॉस म्हणजे क्रॉसिंग करायची वाकडा. क्रॉसमध्ये क्रॉसिंग करायचं. आम्ही सांगणे आहोत. आम्ही वरतून येणार आणि बघा इथे रस्ता दिसतो अंड्याला. देखो गाइस, मिशन चिंबोरी. चिंबोरी अरे कार बघा. दगड का चिंबोरी भेटली आम्हाला. किती मोठी आहे बघा. बघा चिंबोरी. अँकरिंगसाठी आम्ही जागा शोधतोय आणि हा वॉटरफॉल खूप मोठा आहे. ते रॅपलिंगसाठी एक मुश्किल काम आहे आमच्यासाठी तरी. त्यातून खाली जाऊन आम्ही बघू, त्यानंतरच आम्हाला समजेल अँकरिंगसाठी जागा आहे की नाही आहे. कसं आहे दादा, होईल का इथून? पूर्ण सलग रोप पाहिजे लांबलंच त्या खालच्या खड्ड्यापर्यंत द्या. हा इथून माणूस दिसला पाहिजे. बघू शकता हा वॉटरफॉल आपण खालून बघितला. आता पुढच्या वॉटरफॉलवर जाऊ. रस्ता आहे ना, डेंजर रस्ता आहे. डेंजर रस्ता आहे. सगळीकडून झाडी. एक पाय चुकला त्या झाडांच्यातून गडगड 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 खाली भेटणार नाही. तो डायरेक्ट एक पाऊल चुकीचा, एक पाऊल चुकीचा डायरेक्ट प्रश्न येतो जीवाचा. खरं आता एक पाऊल चुकीचा प्रश्न आहे जीवाचा. म्हणून एक एक पाऊल जपून टाका. पाऊल जपून टाका. पंचवीस किलोची बॅग आणि न कधी न संपणारा रस्ता. म्हणजे आता आपण एवढ्या डेन्सिटीमध्ये होत ना, ते आपल्या 50
50-100 मीटरच्या रेंजमध्ये जंगली प्राण्यांचं अस्तित्व आहे. हे बघ, हे असे खड्डे आहेत. या खड्ड्यांचा अर्थ म्हणजे याच्यावर इथून डुक्कर गेलेलं आहे. ते असे प्रत्येक ठिकाणी खड्डे मारलेले आहेत. ही डुकरं झाडांचे मुळा, जे झाडांचे खालचे जे खोड असतात मूळ, ते पोखरून खातात. त्यासाठी पोखरतात, जमीन पोखरतात. आता हर एक ठिकाणी सावधाने ठेवून पाय ठेवून, जपून पाय ठेवून चालावं लागतंय. काय रे? काय? आणि आत्ता उचकला एक डुक्कर. अनटच फॉरेस्ट, अनटच एरिया, नवीन लोकेशन. सह्याद्रीमध्ये नेहमी वाटा काढताना त्या अशा वाट्यातून जावं लागतं खाली. भावांना आता आम्ही 5व्या वॉटरफॉलवरती आलेलो आहेत. बघू शकता, 5वा वॉटरफॉल. अंड्या आता संपला ना आपल्याला. हा शेवट. ह्याच्या पुढं आता हा आमचा लास्टचा वॉटरफॉल आहे. नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू आहे. पुन्हा हा जंगल पार करत आम्हाला त्या रोडपर्यंत जायचं आहे. तिथे आमची गाडी पार्क केलेली आहे. परफेक्ट अँकर. रॅपलिंग करताना क्लोईज मारले मी झाडाला. आता आम्ही खाली उतरणार आहोत. पूर्ण वॉटरफॉल पूर्ण सेटअप दाखवतो तुम्हाला कसा करतो. खूपच मस्त.
सेटअपवर लावून बघितला आहे. सेटअप परफेक्ट होतं इथे. आपला रोप शॉर्ट पडतोय. नेक्स्ट टाइम मोठा रोप घेऊन येऊ. काय आणि आता वाइंड अप केला आहे आणि आमचा हा वॉटरफॉल फिक्स झालेला आहे रनिंगसाठी. वाइंड अप करून आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पुढे जाऊन आम्हाला अजून चांगला रस्ता शोधायचा आहे जेणेकरून पब्लिक येऊ शकेल. चाल तर मग आता भेटूया डायरेक्टली खाली गेल्यानंतर, गाडीजवळ गेल्यावर. इथून पुढे मच्छर खूप खाणार आहेत त्यामुळे शूट करायला नाही जमणार. चला भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये. फायनली मित्रांनो आता आम्ही आले खाली. बॅग वगैरे ते ठेवले. दादा गाडी आणलं गेल्या तिकडे. त्या वॉटरफॉलपासून लास्ट आपला फिक्स फर्स्टवाला वॉटरफॉल गेलेला आहे. त्यानंतर परत तसंच गोल 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 फिरत इकडे आलो. तिथून त्या वॉटरफॉलच्या इथून खाली उतरलो आणि मग ह्या रोडने रिटर्न इकडे आलो. आपली गाडी इकडे असल्यामुळे रिटर्न यायला लागलं, नाहीतर मग गावामध्ये उतरलेलो आम्ही. गाडी आली आपली. कसं वाटलं दादा? अमेझिंग. बाप एक्सपिरियन्स. ते मी पडलोय ना तिथंच सगळ्यात महत्वाची गेम चांगली झालेली. एवढी मजा आली. चुकून पण सांगतो कोणी जाऊ नका. आम्ही प्रोफेशनल होत तरी आमची वाट लागली. आम्हाला माहितीगार असून पण आम्ही तिथं जायला आम्हाला काचकूच झाली. जर असं कधी तुम्हाला निसर्गामध्ये धबधबे वगैरे दिसले चुकून पण जायचा प्रयत्न करू नका. कारण की अशा धबधब्यावरती आपल्याला दिसतात छान, पण जवळ गेलं तर जीव घेणे धबधबा आहे. आता आम्ही आलोत जीवाचं रान करून. बाण बाण शान. आता काय आता बघू, पुढच्या ग्रुपला घेऊन जायचंय समोरच्या धबधब्यावरती. आता ग्रुप काय आहे, ग्रुपचा आमचा हुप झालाय, बोलावंच नाही. माझी प्रतिक्रिया खतरनाक. सुंदर असा ट्रेक झालेला आमचा. 2-3 दिवस आम्ही असे प्रयत्न करत होतो. प्रयत्नाची फळ भेटलेलं आम्हाला. तर श्रीफळ देऊन आमचा सत्कार करा. मेन आता एवढे बघून दादाचे 2 शब्द संपवतो आणि आपल्या ब्लॉगला इथेच स्टॉप करतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंट तर मेन आहे, तुमची कमेंटच मेन आहे. शेअर तर करालच नक्की, पण कमेंट तर मेनच पाहिजे. मेन मध्ये कमेंट. सबस्क्राईब नसेल केले करून घ्या.
घंटीचा बेल दाबा. टँग टँग सबस्क्राईब. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.